आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या 5 ते 10 वेळा स्वतःशी म्हणा. सतत तणावाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका. आपल्या चिंता, आपले दुःख आपल्यापुरते ठेवा. त्याचा उगाच बाऊ करू नका. आनंद हा मानसिक असतो. तो बाहेरील गोष्टीत न शोधता स्वतःमध्ये शोधा. प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा ही वेगवेगळी असते. त्याचा आदर करा. आपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्ट राहा. कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात. जीवनामध्ये प्रत्येक दिवसामधला थोडासा वेळ स्वतःसाठी काढा. स्वतःच्या हॉबी आणि पॅशनला पूर्णपणे स्वतःपासून वेगळं करू नका. दिवसातून एकदा तरी स्वतःला वेळ द्या. 10 मिनिटे का होईना, पण तुमची आवडती गाणे जरूर ऐका. आपल्या दैनंदिन कामाचे गुलाम बनून आयुष्यातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका. इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी करत नशिबाला दोष न देता स्वतःलाही भाग्यशाली समजून जीवनाचा आनंद घ्या. शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी रोज एक्सरसाइज, मोटिवेशनल बुक्स वाचा, मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा बघा आणि नेहमी सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक राहा. दर 2 दिवसांनी एखादे गुलाबाचे फूल जरूर आणा. त्याला घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये ठेवा. तुमच्या जवळच्या खास मित्रांसाठी आठवड्यातून एकदा थोडा वेळ तरी नक्कीच काढा. वर्षातून एकदा तरी फिरायला गेलं पाहिजे. एखादी बाग, देऊळ, नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत 10 ते 15 मिनिटं वेळ जरूर घालवा. आपल्या आयुष्यात होणाऱ्या चांगल्या वाईट घटनांसाठी दुसऱ्याला जबाबदार धरू नका. आपल्या दुःखाचे भांडवल न करता दुसऱ्यांचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपोआप तुमचे दुःख कमी होईल. नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या बोलण्यात करा. विनोदी सिरियल पाहताना खळखळून हसा. शरीराची हालचाल होऊ द्या. कोणाच्या तरी बोललेल्या चुकीच्या गोष्टीला जास्त मनावर घेऊ नका. रिकामे मन सैतानाचे घर असते. त्याकरता स्वतःला आवडत्या छंदामध्ये गुंतवा. सतत काहीतरी करत राहा. कोणाकडूनही फार अपेक्षा ठेवू नका. म्हणजेच अपेक्षाभंगाचं दुःख होणार नाही आणि ईर्ष्याही कधीही करू नका. आपली नेहमीची दिनचर्या बाजूला ठेवून कधीकधी नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. उदास वाटल्यास आपल्या आवडत्या व्यक्तींशी बोला किंवा शांत ठिकाणी किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी एखादी फेरी मारून या. घडून गेलेल्या कडू आठवणींना विसरून जाण्याचा प्रयत्न करा. मन उदास असेल तर स्वतःला कोणत्या तरी कामांमध्ये व्यस्त ठेवा. संगीत ऐका, वाचन करा. असे छोटे छोटे बदल आपण रोजच्या दिवसात केले तर आपलं मन नक्कीच आनंदी राहू शकतं. त्यामुळे आपल्या घरातील वातावरणही प्रसन्न राहते. असे सकारात्मक आणि मोटिवेट करणारे विचार ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.